कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यात राधानगरी धरणाचा मोठा वाटा आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या धरणाच्या उभारणीतून रयतेच्या समृद्धीचे स्वप्न पाहिलं आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्याची पूर्तता केली। गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळ परिसराच्या विकासाचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी या धरणाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पनेतील स्वयंचलित दरवाजे हे या धरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। पण धरणाची प्रतिकृती उभारताना या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले। मूळ धरणाचे दरवाजे आडवे आहेत तर प्रतिकृतीमध्ये ते उभे दाखवण्यात आलेत आणि दरवाजे म्हणून केवळ पत्रे लावण्यात आलेत असा आक्षेप घेत यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परीख पूल नूतनीकरण समितीने या प्रतिकृतीमधील त्रुटींकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं। पुरातत्व विभागानं याची दखल घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाने यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ परिसराला भेट देत धरणाच्या प्रतिकृतीची पाहणी केली। यावेळी उपस्थित असलेले यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परीख पूल नूतनीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणाच्या प्रतिकृतीमधील उणीवा डॉक्टर वहाने यांच्या निदर्शनाला आणून दिल्या। प्रतिकृतीच्या बांधकामाला गेलेला तडा, बांधकामावर उगवलेली झाडं दाखवत त्यांनी आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी केली। आर्किओलॉजीचे जे वहाने साहेब म्हणून आलेले होते त्यांना मी या दरवाजाबद्दल वर्तनी या जलाशयाबद्दल संपूर्ण माहिती दिली। ह्या कामामध्ये काय त्रुटी राहिलेले दरवाजे असेल, त्याच्यावर ग्रँट्री असेल, आणखीन पोल काय आहेत, त्याचे खांब आहेत ते प्रतिकृतीमध्ये समाविष्ट न केलेले आहेत ते आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांनी भविष्यकाळात करतो म्हणून अशी आम्हाला आता एक तोंडी ग्वाही दिलेली आहे। डॉक्टर वहाने यांनी प्रतिकृती उभा करताना झालेल्या चुका तसंच सध्याची प्रतिकृतीची अवस्था याची माहिती घेत याबाबत सविस्तर लेखी सूचना घेऊन आवश्यक ते बदल करण्याची ग्वाही दिली। खरं मी सहाय्यक संचालक आहे पुरातत्व विभागाचा। माझ्याकडे हे मॉन्युमेंट प्रोटेक्टेड आहे। या मॉन्युमेंटचा जीर्णोद्धार गेल्या 10-15 वर्षापासून शासनाच्या वतीने होत आहे। या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये एक लक्ष्मी जलाशयाची प्रतिकृती बनवली होती। त्यामध्ये थोडे काही सजेशन असेल, काही त्रुटी असेल त्या यूथ डेव्हलपमेंटच्या लोकांनी आम्हाला दाखवून दिल्या। मी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सविस्तर लेखी सजेशन द्या, काय जे असेल त्या नोंदी त्याच्यामध्ये करा आणि आम्ही त्या पूर्ण करू। फक्त आमची अडचण अशी आहे की आता वाघनकं येऊ घातलेले आहे, त्याच्यामुळे 8-9 महिने आम्ही काम करू शकणार नाही। मग प्रोसेस करून घेऊ आम्ही आणि पुढच्या वर्षी आम्ही ते काम पूर्ण करू। या पाहणीवेळी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, रतन बाणदार, निवास भोसले, चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, संतोष मंडलिक, सचिन कोडवडे आदी उपस्थित होते।